वनात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी सकाळी त्याला खूप भूक लागली. आता मी काय बरे खाऊ असा त्याला प्रश्न पडला. मग तो भक्ष्य शोधण्यासाठी हिंडू लागला, पण त्याला कोणताही प्राणी सापडला नाही. त्याची सर्व वणवण व्यर्थ गेली. तो खूप थकला होता. त्याने ठरवले की आपण आता गावापाशी जावे. तेथे आपल्याला काहीतरी खायला मिळेल. एका गावात एका शेतकऱ्याच्या घराजवळ त्याला एक लठ्ठ कोंबडी दिसली. कोंबडी पाहून तो खुश झाला. तो कोंबडीला धरणारच. त्या शेतकऱ्याचा शिकारी कुत्रा त्याच्यावर धावून आला. कुत्र्याला पाहून घाबरलेल्या कोल्ह्याने धूम ठोकली. कोल्ह्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. इतक्यात त्याला पिकलेल्या द्राक्षाची वेली असलेली एक बाग दिसली. ती द्राक्षे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. पोटभर द्राक्षे खाण्याच्या विचाराने तो त्या द्राक्षाच्या बागेत घुसला. बागेत वेलीवर द्राक्षाचे घड लोंबत होते. कोल्ह्याने द्राक्षे मिळवण्यासाठी उडी मारली, पण त्याची उडी द्राक्षाच्या घडापर्यंत पोचू शकली नाही. त्याने पुन्हा पुन्हा उड्या मारल्या, पण उंचावरची ती द्राक्षे त्याच्या हाती लागली नाहीत. उड्या मारून मारून त्याची छाती दुखू लागली. शेवटी त्याची 8वी उडीही फुकट गेली. तेव्हा ही द्राक्षे आंबट आहेत, ही मला नकोच, असे म्हणून कोल्हा रागारागाने तेथून निघून गेला.